संदर्भात पुणे अपघात प्रकरणामध्ये येरोडा पोलीस ठाण्यामधील दोघांचं निलंबन करण्यात आलं। पोलीस निरीक्षक, पोलीस वरिष्ठ निरीक्षक या दोघांचंही निलंबन करण्यात आलेलं आहे। अपघाताबाबत वरिष्ठ अधिकारी आणि कंट्रोल रूम यांना न कळवल्यामुळे हे निलंबन करण्यात आलेलं आहे। तर पोलीस निरीक्षक आणि पोलीस वरिष्ठ निरीक्षक या दोघांचंही निलंबन करण्यात आलेलं आहे। पुणे प्रकरणामध्ये अपघातासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली नाही, तसंच कंट्रोल रूमला न कळवल्यामुळे हे निलंबन करण्यात आलेलं आहे। पोलीस निरीक्षक आणि पोलीस वरिष्ठ निरीक्षक यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। अपघातासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं नाही, तसंच कंट्रोल रूमला सुद्धा कळवलं नाही। पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। आता एक मोठी बातमी आहे पुणे अपघात प्रकरणासंदर्भात। पुणे अपघात प्रकरण आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बातमी आहे यावेळची। पुणे अपघात प्रकरण येरवडा पोलीस ठाण्याकडून गुन्हे शाखेकडे आता वर्ग करण्यात आलाय। येरवडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाला, अनेक आरोप करण्यात आले। या संदर्भात तपासाबाबत, भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि त्यानंतर आता पुणे अपघात प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला। इतकंच नाही तर येरवडा पोलीस ठाण्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आलेली होती। कंट्रोल रूमला सुद्धा या अपघाताबाबत माहिती देण्यात आली नव्हती। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा निर्णय घेतलाय। पुणे अपघात प्रकरण आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेलं आहे। पुणे अपघात प्रकरण येरवडा पोलीस ठाण्याकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं। सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडेंकडून तपास काढून घेण्यात आलाय। सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडून तपास आता काढून घेण्यात आलाय। पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सुनील तांबे हे आता या संदर्भातला तपास करणार आहेत।